कसं काय ग? सांगितल्याशिवाय कशाची माहिती असणार? आम्हा मुली मुलींचा विचार मथुरेचा बाजार. काय म्हणतेस काय? तुम्हा मुलींचा विचार आहे मथुरेचा बाजार. अगं या बाजारासाठी माझी 3.5 दिवस तयारी आहे बघ. कालीची गावली. अगं आपल्या आणि त्या गावाने पुष्कळ आहे, पण मी काय म्हणते, आपण मुली तरण्यासाठी या कवळ्या कवळ्या पोरी आहेत आणि बाजाराला जातेवेळी वडिलांची वाट आहे, त्याच्यामध्ये अवघड घाट आहे. त्यामुळं आपण मुली मुली जाऊन बाजार होईल का? म्हणून आपल्यामध्ये एखादी शहाणी जनती करून असली पाहिजे. बरोबर आहे ना? कारण हा बाजाराचा चांगला अनुभव असतो. बरोबर ना? म्हणजे म्हणतात ना, वासरात नंगडी काय शहाणी, त्याप्रमाणे एखादी असली पाहिजे. मग तुझ्या माहितीप्रमाणे एखादी तुला आहे का? माझ्या माहितीनुसार आपल्या वरच्या ढाका मावशीला म्हणतेस काय? पाहतो तुला दारूली मारून पाहतो. अगं ए मावशी ग, अगं ए मावशी ग, अगं ऐकलंस का? मावशीला हरोळी मारली. मावशी म्हणते अगं थापिते थापिते. मावशी काय आता मावशी काय थापिते आणि सकाळपर्यंत काय थापणार आहे याची आपल्याला बघावं लागेल, आहे की नाही? काही हरकत नाही, पुन्हा हरोळी मारून पाहतो. अगं ए मावशी ग, अगं मावशी मी काय म्हणते, तुला पहिली हरोळी मारली तेव्हा तू काय म्हणालीस? अगं थापिते थापिते. अगं म्हणजे नक्की तू काय थापत होतीस? आपण गवळ्याच्या मुली. बरोबर हो. आणि आपला धंदा काय? आपला धंदा काय? दही, दूध, ताक आणि लोणी. लोणी हे समोर दिसतं. बरोबर ना? परंतु त्याच्या पाठीमागे जी कामं आहेत ती कामं दिसत नाहीत. अगं पण मी तुला विचारत, तू म्हणलं थापिते थापिते. हे सांगते तुला, थापण्याचं काम तर ह्या गावल्याचं आहे. बरोबर बरोबर ना? ते सुद्धा त्याला जमलेलं नाही. ते सुद्धा जमलं नाही. म्हणून मी काय केलेलं माहितीये का? काय केलं? त्या माझ्या गाईचं जे शेण आहे, शेण, विषय लक्ष असू द्या. माझ्या गाईचं जे शेण आहे, बरोबर आहे, त्याच्या मी काय बनवणार आहे? शेण्या. शेण्या. बरोबर ना? काय बनवणार आहे? शेण्या. शेण्या. आणि काय? त्या शेण्या मी विक्रीला घेणार आहे ना, कारण त्याची गरज आहे ना. काय माहितीये का, ह्या गावल्याने सुद्धा बाजार करायचा प्रयत्न केला होता, पण त्याला काय जमलं नाही. अरे लाखाचं 12,000 केले आणि बरं झाला. बरोबर. मग तिथपासून परंपरा झाली. त्यानं सांगितलं होतं की तुम्ही काय करायचं, आजपासून आम्ही बाजार करणार आणि तुम्ही शेण्या थापायच्या. बरोबर. पण त्या शेण्या सुद्धा थापायला त्याला जमलेल्या नाही. बरोबर ना? म्हणून त्या शेण्याच्या घेतलेल्या, त्या गाईच्या घेतलेल्या आहेत. बरोबर आहे. तू
तुम्ही मागून येताना गवळणी काय करायचं माहितीये का? तुमच्या बैलाच्या शेणी आणायचे आणि तुमच्या बैलाच्या शेण आणायचे बाजारात विकायचे. विकायचे. माहितीये का? हा गाईच्या शेणी घ्या ग, गाईच्या शेणी घ्या. मग ह्यानी काय म्हणायचं? काय म्हणायचं? अगं बैलाच्या शेणी घ्या ग, बैलाच्या शेणी घ्या. बघूया कुणाच्या विक्री होत आहेत त्या. सकाळपर्यंत बघायचं. हा बरोबर ना? मुलीनो, हा. बोलायचं कारण अगं तुला बोलायचं कारण एवढंच हा. की आम्हा मुलींचा विचार आहे मथुरेचा बाजार. मथुरेचा बाजार. होय हा. आणि आम्हा मुलींमध्ये एखादी शाणी जंती गवळण असली पाहिजे असली पाहिजे. म्हणून तू जामिनीवर केलेली आहे. हे बघ, हा गवळणींची निवड करताना ती सात्विकच केलेली आहे. बरोबर ना? आणि हा. या गवळणींमध्ये शाणी जाती गवळण आहे. बरोबर ना? पण तिला सोबत घेऊनच बाजार करायचा आहे. अगं त्या गवळीशिवाय बाजार होणारच नाही. बरोबर ना? बरोबर. हा आणि हा. याच गवळणीला घेऊन बाजार करायचा आहे. बरोबर ना? त्याच्या बाकीच्या फोलपाडी गवळणी आपल्या बरोबर चालणार नाही नाहीत. बरोबर ना? हा. तर मुलीनो, नेसलत काय आणि घेतलत काय ते मला सांगितलं सांगितलं पाहिजे. हा. काय बोलतेस काय? हा, सांगितलं पाहिजे. अगं गेली होती मुंबईला. मुंबईला काय म्हणाली? मुंबईला गेली होती मुंबईला. हा. तिकडे घेतला एक घडा. काय घेतला? घडा. घडा. हा घडा. घडा घडा घडा. माठ माठ. माठ. हा गेली होती मुंबईला. हा. तिकडे घेतला घडा. हा. घड्यामध्ये घेतला दही दही. आणि नेसले बघ आज कोल्हापूरची पैठणी साडी. वा, 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 बरोबर वा. ना? विचार. हा मग आमचं होतं विचारून घेतलं हा. आणि तुझं कोण सांगणार? आज सांगितलं पाहिजे. सांगितलंच पाहिजे. बघ. हा मी काय घेतलं माहितीये का? काय घेतलेलं आहेस? लकरा केला एकदम बघ. लाकडं केला लकरा केला एकदम बघ. कसा? हा वेणी आणि फणी. वेणी आणि फणीचा. हा आणि विक्रीला काय घेतलाय माहितीये का? काय घेतलास? गोमूत्र आणि शेणी. काय बोलतेस काय? अगं गोमूत्र आणि शेणी. गोमूत्राची पण गरज आहे. काय बोलतेस काय? ठीक आहे ठीक आहे बघा चालेल. मुलीनो, हा बाजारात जाताना बरोबर. 3 पद्धतीने बाजार करायचा आहे. बरोबर. परंतु त्यातला जो आपला एक मार्ग आहे तो आपला भक्ती मार्ग. भक्ती मार्ग त्या मार्गाने आपण जाणार आहोत. बरोबर. त्याच्या पाठून येणाऱ्या गवळणी आहेत त्या त्याच्या मार्गाने येतीलच. येते. चला तर बघूया बाजाराला. बर बाजारात जातील कसं जायचं माहितीये का? अशा पद्धतीनं हाय हाय गगोळा साऱ्या होऊया होऊया भरोणी गोरस माठ ग भरोणी गोरस माठ सर्व मिळून जाऊया काढून भक्तेरसाचे वाट ग भक्तेरसाचे वाट का म्हणालो ग गोळा साऱ्या होऊया ग गोळा सारा होऊया भरून गोरस माट ग हा आणि सर्व मिळून चालून जाऊ भक्ती रसाची वाट ग. मानव जन्माला आल्याच्या नंतर काय होतो? 3 दिवस आईला दूध नसतं. बरोबर ना? कोण देतं मग? कोण देत? आई. हा गाय देते बरोबर ना? त्या गाईचं दूध. हा. हे गोरस. वरच हे आपल्याला घेऊन जायचं आहे. बरोबर हा. आहे. हा काय माहितीये का? हा. काही दूध लोणी हा. बाजारात सगळेच देतात. सगळेच देतात. आपल्याला आज काय येत माहितीये का? हा. गोधन घेऊन जायचं आपल्याला. गोधन हा. म्हणजे पंचगव्य. पंचद्रव्य पंचगव्य म्हणजे त्याच्यामध्ये गोमूत्र पण आणि ते आलं. कशासाठी घ्यायचं माहितीये का? हा. बाजार करताना हा. काही नास्तिक पण भेटतील आपल्याला. नास्तिक भेटणार. ना पवित्र करायचं आपलं गोमूत्र. पवित्र करून द्यायचे त्यांना पुढं. गोमूत्र त्याच्यासाठी गोमूत्र घेतलेलं आहे. बरोबर ना? अगदी बरोबर. हा पुढे कसं ऐकून घे. हाय शुभ वेळ ही पाटेचे वाट्या उघड घाटाचे शुभ वेळ ही पाटेचे वाट्या उघड घाटाचे हो जीवा ओल्या डोळे मध्ये भक्ती रसाच्या माताचे
ओजी वाहूया डोळेवाले हाती रसाच्या मानाचे काय म्हणालो शुभ वेळ ही पहाटेची वाट अवघड घाटाची शुभ वेळ ही पहाटेची वाट अवघड घाटाची ओझी वाहूया डोईवरी भक्ती रसाच्या माठाची किती माठ घेणार आहे डोक्यावरती सकाळपर्यंत तुला सांगणार आहे बघ मग पुढे कसं आहे काय चला औरा ग वेणे फणे चला औरा ग वेणी फणे वाजून गेले ते आठ ग वाजून गेले आठ सर्व मिळून जाऊया चालून बसेल साचे वाट ग बसेल साचे वाट तुम्ही करू नका घाई बाजार आपलाच आहे बाई बाजार आपलाच आहे म्हणून म्हणालेलं आहे तुम्ही करू नका घाई बाजार आपलाच आहे बाई पंचतत्वाच्या माळाची करू विक्री ग बाई पुढे कसं पंचगव्य घ्यायचं आहे पुढे कसं ऐकून घे कसं चला औरा ग वेणे फणे वाजून गेले तर आठ ग वाजून गेले आठ सर्व मिळून जाऊया चालून बकेल साचे वाट ग बकेल साचे वाट गुरुवर्य बंधू भार्गव नरेश
भार्गव नरेशाची वाणी वाणी झाली अमर ती गाणी अमर ठिकाणी भार्गव नरेशाची वाणी आहे हा. म्हणून म्हटलेलं आहे हा. भार्गव नरेशाची वाणी हा. झाली अमर ती गाणी अमर ठिकाणी तिला मार्ग हा दावणी मार्ग लावणे भाव ठेवून हा मनी हा म्हणून ते अमर झालेले आहे. बरोबर आहे. पुढे कसं माहितीये काय हा. हाय. कवी विलास सांगतो कवी विलास सांगतो मारा गुरूंचे पाठ ग मारा गुरूंचे पाठ सर्व मिळवले जाऊया चालत भक्तिरसाचे वाट ग भक्तिरसाचे वाट बोल चला. हॅलो आमचे गुरुवर्य रमेशजी शिंदे सुरले त्याचबरोबर दादा श्रीधर दादा कदम धोत्रोले जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद यांच्याकडून सोन हिराला 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दादा आपल्याला शाहिरी मनाचा मुजरा चला का मुलींनो, अब आपल्या मालाची आरोळी द्यायची. दही घ्या दही घ्या दही लोणी घ्या लोणी घ्या लोणी अरे दूध घ्या दूध दूध घ्या दूध घ्या दूध चला गे चला मुलींना. हॅलो भगवान विष्णूच्या आठव्या अवतारामध्ये आज मी ते उभा आहे. तेव्हा असताना आज रात्री झोपेमध्ये असं पाहिलं की 16,108 गवळींचा मेळा मोठ्या थाटामाटानं कोकणातून मथुरेला बाजार करण्याकरिता निघालेला आहे. तरी पण त्याचा रस्ता प्रतिबंध करणे आपलं आद्य कर्तव्य आहे. परंतु हे काम आपण स्वतः न करता आपला मित्र सुदाम त्याच्यावर सोबून पाहावं. कोण आहे रे तिकडे? चला का मुलींना. नमस्कार असो देवा. देवा मला एवढ्या तातडीने बोलवण्याचे कारण कारण एवढंच हा आपल्या गोकुळातून हा 16,108 गवळींचा मेळा हा हा बाजार करण्याकरिता मथुरेला चाललेला आहे, बरं निघालेला आहे. हा त्याचा रस्ता प्रतिबंध करणं हे तुझं काम आहे. देवा गवळणी किती आहेत? 16,108. देवा गवळणी 16,108 आणि सुदाम एकटा. हे कसं शक्य आहे देवा? शक्य आहे. हा अरे हुकूम माझा आणि कायदा तुझा असेल. असं म्हणताय ती काही काय हरकत नाही. चला का मुलींना. दही घ्या दही घ्या दही लोणी घ्या दूध लोणी घ्या लोणी. भगवान श्रीकृष्णाने चला चला चला. सांगितल्याप्रमाणे ह्याच गवळणी असल्या पाहिजे. सर्वप्रथम आरवी मारून पाहतो. हाय आग गवळणी नो उभ्या राग अरे नाही उभ्या राहणार रे. काही हरकत नाही. सर्वप्रथम एक एक मुली आढळून पाहतो. अगं हे मुली अशी समोर ये. तो आधीच कुठे जाणार कुठे? काही हरकत नाही. अगं हे मुली अशी समोर इकडे ये. अगं तो आधीच कुठे जाणार कुठे? काही हरकत नाही. ही जी म्हातारी आहे ना म्हातारी ती फार वाचड आहे आणि सर्वप्रथम तिलाच पकडली पाहिजे. अगं हे म्हातारे महातारी काय म्हणाला? काय म्हणालोय? महातारी महातारी ना. अरे मी काय म्हणतोय? अगं तो आलीच पुढे जाणार कुठे?
हे विचारणार तू कोण? अगं मला ओळखलंच नाही. तू ओळखायला कोण पडता बाजीला लागला वय? अगं मला ओळखलंच नाही काय? नाही 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 नाही. अगं मी देवादिदेव श्रीकृष्ण श्रीकृष्ण यांचा सवंगडी सुदामाशी मला म्हणतात. बरं मग तू कशाला आलाय? मी तुला बाजार करण्यापासून अडवण्याकरता आलेलो आहे. म्हणजे तू पुरुषार्थ गाजवायला मी आलाय? पुरुषार्थच गाजवणार. मग मला पुरुषार्थाची 4 लक्षणं सांगायची. अगं मावशी, हा अगं मी एवढी वर्ष तेच विचारतोय हा की पुरुषार्थाची लक्षणे सांगा आणि ती प्राप्त कशी करायची? आणि प्राप्त कशी करायची. ती मिशीला पीळ द्यायचा त्यात काय तत्व नाही आणि मिशा वाढवून पुरुषार्थ होत नाही. नाही. म्हणून मी काय म्हणतो, हा. तू म्हणते तुला बाजार करता येणार नाही, तुझा रस्ता प्रतिबंध केलेला आहे. रस्ता प्रतिबंध केलेला आहे. हा बरं, मला तुझी ओळख सांगितली पाहिजे. तुझी ओळख, माझी ओळख पाहिजे. मला डमी चालत नाही. काय बोलतेस काय? हा. हा मग माझी ओळख ऐकून घे. हा. हाय हाय सुदामा उभा आहे वाटेवरी, वाटेवरी सांगतोय ओळख माझी खरी. सुदामा उभा आहे वाटेवरी सांगतोय ओळख माझी खरी. तुझा रस्ता अडवला बघ मला देवाने धाडले. तुझा रस्ता अडवला बघ मला देवाने धाडले. सुदामा उभा आहे काय म्हणालो? सुदामा उभा आहे वाटेवरी, वाटेवरी. हा आणि सांगतोय ओळख माझी खरी. माझी खरी. तुझा रस्ता अडवणं बघ मला देवाने धाडलंय. मला ओळख परफेक्ट लागते. काय हा. मग पुढं ऐकून घे. हा. हाय गाई वासरा संगे आमुचा मेळा झाला वृंदावने. गाई वासरा संगे आमुचा मेळा झाला वृंदावने. कृष्ण मुरारे मुखे बासुरी मंजुळ दुर्बळ गाणे. कृष्ण मुरारे मुखे बासुरी मंजुळ दुर्बळ विनवणी करतील कितीतरी, कितीतरी सोडणार नाही तुला तरी. विनवणी करतील कितीतरी सोडणार नाही तुला तरी. तुझा रस्ता अडवला बघ मला देवाने धाडले. तुझा रस्ता अडवला बघ मला देवाने धाडले. सुदामा उभा आहे वाटेवरी, सांगतोय ओळख माझी खरी. सुदामा उभा आहे वाटेवरी, सांगतोय ओळख माझी खरी. हॅलो हॅलो या 100 रुपयाचं सांगणं प्रकाश सुर्वे यांचं की हा मुख्य हॅलोजन चालू करावं. तमाशगिरींचा चेहरा कोणाला दिसत नाहीये. अगदी बरोबर. हॅलो हॅलो ऐका, यात 200 रुपयाचे सांगणे गुणाचे
शाहीर वस्ताद प्रकाश राजाराम तांबे बुवा, जडणी पद्मावती कला पथक भाटकर यांचं म्हणणं आहे की शाहिरांना राम राम गमत अशीच झाली पाहिजे. प्रकाश काकांचं आमच्या या हॅलो, कार्यक्रमामध्ये या 100 रुपयाचं मोठं सांग. कार्य आहे. त्यांना शाहिरी म्हणायचं होतं. शाहिरी म्हणायचं होतं बुवा. हॅलो, या 100 रुपयाचं सांगणं सदा भोसले कडून की असाच तमाशा टाकून झाला पाहिजे. हो ना, सकाळपर्यंत होणार. गुरुवर्य सीताराम बाबा चोरगे यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 251 रुपयाचं पारितोषिक आले आहे. बाबा आपल्याला सुद्धा शाहिरी म्हणायचा मुद्दा. धन्यवाद. म्हणजे माझी ओळख पटलेली आहे का? पटलेली आहे. बरोबर ना? हा आणि बघ, हा. देवाला इथं आणायचे आहे. काय म्हणतेस काय? म्हणजे स्वतः इथं देवाला पाहिजे का? तेच पाहिजे. काही हरकत नाही. या देवाला आणायची ताकद हा माझीच आहे. का बोलतेस काय? कुणाचे? तुझीच आहे. मी काय काय हरकत नाही. बघ, हा शेड्या लक्षात ठेवायची आहेत. अगं मला माहिती आहे हा. तू या विषयातील लय तरबेज आहेस. बरोबर. बरोबर ना? हा. म्हणूनच तुला हा विषय दिलेला आहे. मी शेण्या कानाला लावायला हवी. बरोबर ना? हा. कारण ही भार्गव नरेशाची मंडळी आहे. आणि सणाबाईचे शेणी आहे. हा ही भार्गव नरेशाची मंडळी आहे. अगदी बरोबर. हा म्हणून सांगतोय. हा. हा हॅलो, साहेब. या 200 रुपयाचं सांगणं काल भैरव तमाशा मंडळ बेबेलकर त्यांनी आपल्याला राम राम सांगितलंय. राम राम. राम राम. शीघ्र कवी गुरुवर्य कैलासवासी शंकर बापूराव यांचे पटशिष्य शाहीर रवींद्र रामदास यांचा शाहिरांना मानाचा मुद्रा. शाहीर गुरुवर्य आपला सुद्धा मानाचा मुद्रा. हे बघ देवाला पाठवले पाहिजे. असं म्हणते. हा. ठीक आहे, पण तुम्हाला पुढे जाता येणार नाही. तुम्ही ह्या वडाच्या झाडाखाली बसून राहायचं अगदी आहे. बरोबर. हा चला का मुलीनं घरी जात लोणी घ्या, लोणी घ्या, लोणी. फार वेळ झाला आहे, परंतु आरोळी बघून पाहतो कोण आहे तिकडे. नमस्कार असो देवा. बाबा देवा सांगितलेली कामगिरी देवा सांगितलेली कामगिरी रुपया बंदा, का बनवा. परंतु त्याच्यामध्ये एक चारण्याची खोट आहे. कानाची खोट आहे. चारण्याची खोट आहे. ती कशी. त्या ज्या गवळणी आहे त्या गवळणीमध्ये एक म्हातारी आहे. म्हातारी तरी आहे का. पण ती म्हातारी आहे ना ती फार वात्रट आहे. आहे का. हा आणि तिचं असं म्हणणं आहे की तुम्ही तिथं स्वतः गेलं पाहिजे. स्वतः गेलं पाहिजे का. स्वतः गेलं पाहिजे. ठीक आहे, आपण दोघांनी सोबत जाऊया. त्या गवळणीला मी वडाच्या झाडाखाली बसून ठेवलेली आहे. ठीक आहे, तू पण सोबत माझ्या सोबत जा. ठीक आहे. हॅलो, या 100 रुपयाचं सांगणं आनंद शिंदे कळकळीची पुन्हा एकदा विनंती की हा मुख्य हॅलोजन पुन्हा एकदा चालू करावा. कोणत्याही तमाशा मंडळीचा चेहरा दिसत नाहीये. सर्व प्रेक्षकांच्या आग्रहास्तव हा मुख्य प्रवाह असलेला हॅलोजन चालू करावा. धन्यवाद. गुरुवर्य कैलासवासी शीघ्र कवी शंकर बापूराव यांचे शिष्य अनंत सोनकरे त्याचबरोबर शाहीर रवींद्र रामदास यांनी दोघांनी आम्हाला पारितोषिक दिलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की आम्ही कुलस्वामिनीवरचं स्तवन गायलं त्याबद्दल हे बक्षीस म्हणून आम्हाला दिलेले आहेत. शाहीर आपल्याला सुद्धा शाहिरी मानायचा मुद्दा. धन्यवाद. चला का मुलीनो दही घ्या, दही घ्या, दही दूध घ्या, दूध घ्या, दूध. लोणी घ्या, लोणी घ्या, लोणी. चला 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 पटा. तुला आम्ही सांगितलेल्या ह्या जवळ असले पाहिजे. म्हातारी म्हातारीलाच बरेला तुला बांधलेली आहे. म्हातारी असली म्हणून काय झालं शरीर चकल्यामध्ये म्हणून शकते का. अरे तू मला म्हातारी म्हण चालेल. हा तू अडीच कुटुंबांनी जाणार कुठे. आणि हे विचारणार तू कोण. कोण. हा मी भगवान परमात्मा. भगवान परमात्मा. लक्षणं तर कुठे दिसत नाहीत. देवा या गवळणी शिवाय तुला कुणी ओळखलेली आहे. मी सहमत आहे. गवळी होते पण सगळं गाया वळायला. आणि ओळखली कुणी तुला. सहमत आहे मी. हा बरं देवा तुझी ओळख मला पूर्ण सांगायची आहे. अगदी संपूर्ण सांगतो. अगदी व्यवस्थित. अवतार घेऊन आलो मी मथुरेला. अवतार घेऊन मी आलो मथुरेला.
चिठ्ठी मालक आणि आमचं आवडतं व्यक्तिमत्व दीपक अप्पा कदम, सनी देवी कला पथक, खुर्द हनुमानवाडी याचं म्हणणं असं आहे की हा जो बोरसाचा माल जो भरून चाललेला आहे बाजार, तो तेरडीपर्यंत व्यवस्थित पोहोचला पाहिजे. अप्पा, तुम्हाला सुद्धा शाहिरी म्हणायचा मुजरा. तेव्हा ऐका, या 100 रुपयाचं चांगल्या गुणाचाही शाहीर रवींद्र रामदास यांचे शिष्य अरुण कदम यांचा मानाचा मुद्रा. शाहीर आमचा सुद्धा तुम्हाला मानाचा मुद्रा. तेव्हा तुमची ओळख पटलेली आहे ना. आता आमची एक विनवणी आहे, ठीक आहे, ते ऐकून घ्यायची आहे. शरणामी आलो देवा गवळाच्या नार, शरणामी आलो देवा गवळाच्या नार, कृपा दोष ठेवली संतोष पालटे साहेब, शाहिरी मानधन कमिटी सदस्य रत्नागिरी याचं सांगणं आहे, कार्यक्रम अशाच पद्धतीने ठासून झाला पाहिजे होणार. त्याचबरोबर ब्रह्मनिष्ठा श्री सद्गुरु गुरुराज हैवती महाराज गायन कला मंडळ मौजे नारगोली पश्चिमवाडी शाहीर नरेश मंगेश यांचं कलाकारवाले मंडळीने रामराम बावी अशाच पद्धतीने झाली पाहिजे. आपल्या आश्रयाखाली होईल यात मात्र शंका नाही. धन्यवाद. तेव्हा आम्ही आता शरण आलेलो आहोत. हा, आणि आम्हाला पुढच्या मार्गाला जाण्याची गती द्यावी. रजा आहे. हॅलो, या 100 रुपयाचं सांगणं मोरे गोवेले यांचं बारे असेच ठरवून झाले पाहिजे. असे पुढे या. हॅलो हॅलो, आता पुढे येण्याची वेळ आलेलीच आहे. आलेलीच आहे. बरोबर ना.
कलगीतुरा उन्नती नियमाच्या नुसार कलगीतुरा समाज उन्नती मंडळ मुंबई यांच्या नियमानुसार सवण गण आणि गवळण झालेले आहे. आणि पुढचा विषय हा प्रश्नोत्तराचा. बरोबर ना? रसिक प्रेक्षको, या बोरी गावामध्ये सोनगरे भावकीच्या वतीनं या अधिमायेच्या जागरणाच्या निमित्तानं आणि मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्तानं रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी प्रश्नोत्तरी सामना ठेवलेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी दोन्ही कलाकारांनी 30 तारखेला प्रश्न दिलेले आहेत. 30 एप्रिल प्रश्न दिलेले आहेत. 15 दिवसापूर्वी प्रश्न दिलेला होता, त्याचं दोन्ही कलाकारांनी उत्तर शोधून आणायचं होतं. आम्ही शक्तिवाली मंडळींनी जो प्रश्न दिलेला आहे तो सूर्यवाल्या मंडळीकडे पण आहे, पंचांकडे पण आहे, परंतु रसिक प्रेक्षकांना सुद्धा समजला पाहिजे म्हणून आज आपल्या समोर आम्ही पद्यामध्ये गात आहोत. लक्ष असू द्या. तरी सुद्धा वा या जमलेल्या रसिक मायबापांच्या चरणी माझा एक हात जोडून विनंती आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे एवढंच की आजचा कार्यक्रम हा प्रश्नोत्तरी कार्यक्रम आहे. प्रश्नोत्तरी कार्यक्रम बरोबर आहे ना? सांगायचं तात्पर्य म्हणजे एवढंच की आमच्या तुरवले सुद्धा आणि आम्ही शक्तीवाले सुद्धा आम्ही जो एकमेकांना प्रश्न दिलेला आहे त्याची उत्तर आम्ही आमच्या पंचायती मंडळ त्याच्याकडे पण दिलेली आहे. बरोबर ना? जो काही प्रश्नाचं उत्तर असेल तो आम्ही आमच्या यथाशक्ती यथामतीने एकदा बुद्धीच्या जोरावरती काढलेला आहे. मग तो चूक असेल किंवा बरोबर असेल ते पंचमहोदय आहेत ते नंतर आपल्याला सांगत आहे. तात्पर्य काय आहे की मागच्या वर्षी आम्ही एक हारजीची बारी घेतली होती. मूरवाले मंडळी आमच्या जोडीला होती. बरोबर नाही का? आमच्या यथाशक्ती यथामती यथा बुद्धीच्या जोरावरती आम्ही प्रश्न उत्तर दिलं. समोरच्या प्रतिस्पर्धी शाहिरांनी आमचं हार घालून स्वागत केलं की 35 वर्ष प्रश्न चाललेला तोच प्रश्न आज आम्ही आमच्या या मुलांनी सोडून दाखवलेला आहे. आमचं हार तुरे घालून त्या मंडळीने स्वागत केलं, सत्कार केला, खूप आनंद झाला. परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही गावामध्ये गेलो तिथे चर्चा काय की दोन्ही बुवांनी सेटलमेंट केली. आम्ही एवढे झिजवायची, आम्ही एवढे आमचे पाय घासायचे, प्रश्नाचं उत्तर शोधायचं आणि जर तुमच्याकडून ही अपेक्षा आली की दोन्ही शाहिरांनी सेटलमेंट केली तर ते आम्हाला काय बरोबर वाटत नाही. कारण या 15 दिवसामध्ये आम्हाला अन्न सुद्धा गोड लागत नाही. बरोबर ना? म्हणून या ग्रामदेवतेला स्मरून सांगतोय की जो काही प्रश्न चुकीचा असेल बरोबर असेल आम्ही आमच्या यथाशक्ती यथा बुद्धीच्या जोरावरतीच काढलेला आहे. बरोबर? कुठल्याही सेटलमेंट किंवा कुठलीही आम्ही केलेली नाही. बरोबर ना? शंभूराजू घराण्यातील शाहीर तुकाराम बुवा माळी यांचे शिष्य सखाराम बुवा माळी, अनंत आंबीर यांचे शिष्य प्रकाश रामचंद्रसह सुनील महेंद्र पालेकोण यांचे मंडळींना आमच्या रामराम शाहीर सखाराम बुवा सहित आपला सर्वांना शाहिरी मनाचा मुजरा. हॅलो या 100 रुपयाचं सांगणं कदम साहेब सुर्ले यांचं शास्त्रीय पद कडक झालं पाहिजे. रसिक प्रेक्षको, आपल्या समोर प्रश्न पद्यामध्ये आम्ही गाऊन दाखवतोय. लक्ष असू द्या. रणांगणावरी रंग देवते वंदन तुला करतो. वंदन तुला करतो. रक्षण करत्या कुलदेवतेला मनोभावे स्मरतो. मनोभावे स्मरतो.
आणि रसिक राजा तुझ्या साथीने सवारणी करतो भले माझ्या रामा तेहतीस कोटी देवतान माझे कुलदैवत श्रेष्ठ तेहतीस कोटी देवतांमध्ये तुला दैवत श्रेष्ठ ठरतो बरोबर आणि म्हणून शुभ कार्याला प्रथमा कुलदेवतेलाच करतो हा लग्न असू द्या कार्यक्रम असू द्या तरी पहिल्यांदा कुणाची पूजा होते त्या कुलदेवतेची बरोबर आता पुढे कसं माहितीये का त्यांच्या कृपेने धनधान्याने कुल तो वाहतो कुळाचे वाहतो त्या कुलदेवतेची जर का कृपा दृष्टी राहिली बरोबर आज या सोनबेरे भावकीवरती कृपा दृष्टी आहे बरोबर आणि म्हणून हे एवढं सुंदर मंदिर त्यांनी बांधलेलं आहे आणि या पिढीच्या पुढच्या येणाऱ्या पिढी आहेत त्यांना सुद्धा ही सुपूर्ती द्यावी बरोबर आणि त्या कुलदेवतेची सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून काय म्हटलं माहितीये का त्यांच्या कृपेने धनधान्याने कुळ तो वाहतो आणि अवकृपा होता की देवतेचे कुळ तो घरघर तो बरोबर घरघर म्हणजे काय घरघर लागायला सुरुवात होते पुढे कसं माहितीये का अशाच एका कुळात होता शिवभक्त तो शिवभक्त नरतो आणि अवकृपाती झाली देवतेची मनात हंबरतो बरोबर शोध घेऊन बोध गुरुचा हृदयामध्ये भरतो हृदयामध्ये भरतो हृदयामध्ये भरतो आता काय होतं माहितीये का मुंबईला असो पुण्याला असो दिल्लीला असो कलकत्त्याला असो किंवा फॉरेनला असो बरोबर आयुष्यभर माणूस झगडतो बरोबर आहे ना शेवटीला कुठेतरी शोध घ्यायला जातो आपला चुकताय तरी काय अडचणी कशामुळे येत आहेत बरोबर तिथं त्याला कोणतरी सांगणार असतो बाबा तुझा कुलदेवतेची काय आहे बरोबर आहे नड आहे काय म्हणतो माहितीये का शोध घेऊन बोध गुरुचा हृदय
भागामध्ये भरतो हा आणि जप अनुष्ठान करून देवतेला अर्थ हाक मारतो. बरोबर. पुढे कसं माहितीये का? हा. अर्थ हाकेला प्रसन्न होता विनावने करतो. विनावने करतो. प्रसन्न होता विनावणी करतो आणि काय मागतो आणि काय देतो. फुलं तो उद्धारतो. हा त्या फुलाचा काय करतो तो उद्धार करतोय. पुढे कसं माहितीये का? सांगा रूपाने स्वरूप देवतेचे कोण भक्त थोरतो. भक्त थोर आहे असं कुणाच्या पण येड्या गावड्याच्या हाकेला धावून येणार नाही. त्याची तेवढी काय असली पाहिजे? भक्ती असली पाहिजे. बरोबर का? म्हटलं माहितीये का? सांगा रूपाने स्वरूप देवतेचे कोण भक्त थोरतो आणि कुळ परंपरा नित्य नेमाने युगायुगी करतो. बरोबर. पुढे कसं माहितीये का? नवीन कविकारी प्रवीण ग्रंथाच्या ओविनार्थ भरतो. नवीन कविकारी प्रवीण ग्रंथाच्या ओवीन अर्थ भरतो आणि बंधू दिलीप रंग भरोनी गायन राणी करतो. रसिक प्रेक्षको, आपल्या समोर आम्ही पद्यामध्ये कविता ऐकवलेली आहे. आता गद्यामध्ये अचूक प्रश्न काय आहे तो सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे, म्हणून आपल्या समोर वाचून दाखवतो आहे. पूर्वजांनी कुलदेवतेला दिलेले वचन विसरून गेले आणि मृत्यूलोक सोडला. वचनाचे पालन झाल्याने कुलदेवतेची अवकृपा होऊन कुलात दुःख आणि प्रतारणा होऊ लागली. त्याच कुलातील एका शिवभक्ताने कुलदेवतेचे उग्र तप अनुष्ठान मांडून देवतेचा धावा केला. त्या भक्ताच्या अर्थ हाकेला कुलदेवता प्रसन्न झाली. त्यावेळी त्या भक्ताने देवतेजवळ काय मागितले आणि काय दिले ती परंपरा आजही युगायुगे नित्यनेमाने चालू आहे. ती परंपरा कोणती? देवतेचे नाव सांगा, भक्ताचे नाव काय आणि देवतेचे रूप आणि स्वरूप सांगा. बाजू सोडवावी लागते. बाजू सोडवली आहे. अध्याय क्रमांक 17 मध्ये उत्तर पटवायचं आहे. प्रतिस्पर्धी आणि अभ्यासू आहेत. नवीन मंडळी जरी असली तरी कुठल्याही एखाद्या धंद्यामध्ये किंवा कुठल्याही एखाद्या व्यवसायामध्ये पूर्वजांचा ठेवा असल्याशिवाय कोणी बाहेर पडत नाही. बरोबर आहे. सुद्धा असणार आहेत. बरोबर आहे. प्रयत्न केला असेल घेऊन येतील. परंतु 17वा अध्याय त्या 17व्या अध्यायामधली कथा बरोबर
अगदी तंतोतंत जुळली तर आम्ही मान्य करू. मार्गाला गती मिळेल. बरोबर हा बरोबर ना. साईन हा. आता पारी काढायची वेळ झालेली आहे. हॅलो या 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. कार्यक्रम चांगल्या तऱ्हेने केल्याबद्दल कैलासवासी यशवंत रामदास यांचे शिष्य शाहीर रेणोदे बुवा, अध्यक्ष मराठा शाहीर परिषद तालुका मंडणगड याचकडून धन्यवाद. धन्यवाद बुवा. हॅलो श्री जन्नीदेवी कलापदा कुडू खुर्द शाहीर व्हिडिओ करायचा. रतन संदेश अभिषेक विवेक किशोर चॅलेंजर कुडूक धन्यवाद. धन्यवाद आपण व्हिडिओ करायचा. बुवा. आता बारीकाची वेळ झालेली आहे बरोबर ना. पण या बुरी गावातील सोनगरे भावकीने बरोबर ना आज आपल्या हा सोन्यासारखा दिवस दाखवलेला आहे बरोबर ना. मग त्यांचा सुद्धा काहीतरी गुणगान गायला पाहिजे बरोबर ना. म्हणून मी एक छोटस पद आपल्या सर्व सादर करत आहे. लक्ष असू द्या. असू द्या. हाय मिळून जाऊ पुरी हो पाहू, मिळून जाऊ पुरी हो पाहू, आहो जमुनी सगळे आजला आजला आजला, आहो साजला सोनगरे भाऊकीचा मंदिर बघा साजला साजला, सोनगरे भाऊकीचा मंदिर बघा साजला. जमून सगळे आजला आणि साजला सोनगरे भाऊकीचा मंदिर बघा हा साजला. छान मंदिर उभारलं. अगदी छान मंदिर उभारलं आहे. म्हणून का सांगतोय का हाय मिळून जाऊ दर्शन घेऊ विनवणी करतो तुझला विनवणी करतो तुझला विनवणी करतो तुझला. मिळून जाऊ दर्शन घेऊ विनवणी करतो तुझला विनवणी करतो तुझला. विनंती करतो तुझी देवताऱ्या जनाला तुझी देवता विनंती करतो तुझी देवताऱ्या जनाला तुझी देवताऱ्या जनाला. अशी ही मूर्ती गाजते कीर्ती, अशी ही मूर्ती गाजते कीर्ती, आहो मंडणगड तालुक्यात आजला आजला आजला, आहो साजला सोनगरे भाऊकीचा मंदिर बघा साजला साजला, सोनगरे भाऊकीचा मंदिर बघा साजला. करती भक्ती देत्याना शक्ती विनंती करतो तुझला विनंती करतो तुझला विनंती करतो तुझला. करती भक्ती देत्याना शक्ती विनंती करतो तुझला विनंती करतो तुझला विनंती करतो तुझला. आणि पुरी हे गाव राजू दे नाव विनंती करतो अजला विनंती करतो अजला विनंती करतो अजला. पुरी हे गाव राजू दे नाव विनंती करतो अजला विनंती करतो
करतो कवी बबन मंगेश सुनील सुरेश कवी बबन मंगेश सुनील सुरेश आहो विजेंद्र रानात आजला 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 आहो साजला सोनगरे भाऊ